नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे टीएफडब्ल्यूएस म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत। तर बरेचसे विद्यार्थ्यांना, पालकांना त्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये टीएफडब्ल्यूएस हा एक ऑप्शन येतो आणि त्यांना क्वेश्चन येतो की टीएफडब्ल्यूएस म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणू की टोटल डिटेल इन्फॉर्मेशन की टीएफडब्ल्यूएस म्हणजे काय। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण प्रत्येक पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन पासून म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म पासून तर ऍडमिशन पर्यंत, ऍडमिशन पासून तर तुमचं इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक संपेपर्यंत सर्व नोटिफिकेशन आणि सर्व गाईडलाईन आपल्या चॅनलवर दिसणार। तसंच मी ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुद्धा घेतो। जर तुम्हाला मॅथ्स या विषयाचे जर क्लासेस लावायचे असेल ऑनलाईन तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस लावू शकता। आपलं अप्लिकेशन आहे टीसीसी अकॅडमी बाय तायडे सर, ते डाउनलोड केल्यावर तुम्हाला मॅथमॅटिक्सचे फ्री डेमो क्लासेस बघायला मिळतील। तसंच विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली आहे। जर त्या ग्रुपमध्ये तुम्ही जर जॉईन झाले तर पॉलिटेक्निकचे टोटल नोटिफिकेशन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळतील आणि पॉलिटेक्निकचा जो ऑनलाईन क्लास 15 दिवसांनी सुरू होणार आहे, फ्री डेमो क्लास आहे 15 दिवसाचा, तो पण तुम्हाला बघायला मिळेल M1 साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आता येऊया मुख्य मुद्द्यावर आजच्या व्हिडिओवर, ते म्हणजे की टीएफडब्ल्यूएस म्हणजे काय। तर टीएफडब्ल्यूएस चा फुल फॉर्म आहे ट्युशन फी वेरियस स्कीम, म्हणजे ट्युशन फी माफ योजना। ही योजना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE मार्गदर्शन तत्वानुसार चालवली जाते। याचमध्ये पात्र विद्यार्थी ज्यांची ट्युशन फी माफ केली जाते, विशेष आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकातील EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी ही योजना आहे। तर टीएफडब्ल्यूएस हे कोणत्याही कॅटेगरीतला जर समजा विद्यार्थी असला तर तो टीएफडब्ल्यूएस म्हणजे की ट्युशन फी वेरियस स्कीम, ट्युशन फी त्याला माफ योजना हे मिळून जाते। 5% हे रिझर्व्हवर राहते, पण याचे एक वैशिष्ट्य, ते वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ। सर्वात पहिलं नंबर एक वैशिष्ट्य, ट्युशन फी माफी। फक्त ट्युशन फीच माफ होते विद्यार्थी मित्रांनो, इतर शुल्क जसे की परीक्षा फी, डेव्हलपमेंट फी हे तुम्हाला भरावे लागेल। दुसरं की याची पात्रता काय, तर उमेदवाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमीत कमी 8 लाखापर्यंत असलं पाहिजे। 8 लाखाच्या वर समजा तुमच्या पालकाचं उत्पन्न असेल तर ते टीएफडब्ल्यूएसचा लाभ घेऊ शकत नाही। उमेदवारांनी प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेले, जर समजा ते इंजिनिअरिंग करत असतील तर MSCET किंवा JEE ते पात्रता असली पाहिजे। पॉलिटेक्निकसाठी ते 10वी पासआउट असले पाहिजे। तसंच बघा, याचे जे सीट्स असतात तर टोटल रिझर्व्हवर आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये, एकूण क्षमतेच्या 5% सीट टीएफडब्ल्यू साठी राखीव असतात। म्हणजे बघा, एका क्लासमध्ये 60 स्टुडंट असतात आणि 3 सीटा याच्यात +3 हे टीएफडब्ल्यूएसच्या सीटा राहतात। तर अशा 5% सीट्स राखीव राहतात। याचे फायदे असे आहेत की गुणवत्तापणा व आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी किंवा इतर तांत्रिक शिक्षण घेता येते। म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांची वार्षिक उत्पन्न म्हणजे पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना एखादी सरकार काय करत आहे, त्यांची जी ट्युशन फी आहे हे पूर्ण माफ राहते। आपण एखादी एक्झाम्पलद्वारे समजून पण घेऊ। आता बघा, स्पष्टपणे सांगायचं झालंच तर टीएफडब्ल्यूएस मध्ये कोणतीही रक्कम विद्यार्थ्याला दिली जात नाही। योजनेअंतर्गत फक्त ट्युशन फी कॉलेजकडून माफ केली जाते। उरलेली फी जसे की डेव्हलपमेंट फी, परीक्षा फी, युनिव्हर्सिटी फी तर विद्यार्थ्यांना भरावी लागते। उदाहरणार्थ, एखाद्या कॉलेजची टोटल फी समजा 1 लाख रुपये आहे, तर ट्युशन फी आहे त्याच्यातली 70,000 आणि इतर फी आहे समजा 30,000, तर तुम्हाला हे जे 70,000 ट्युशन फी आहे हे माफ केले जाईल। टीएफडब्ल्यूएस मुळे 70,000 माफ होईल आणि तुम्हाला 30,000 रुपये भरावे लागतील। जर खराखुरा स्कॉलरशिप रक्कम स्वरूपात हवा असेल तर खालील पर्याय उपयुक्त ठरू शकतात। म्हणजे जर तुम्हाला स्कॉलरशिप जर घ्यायची असेल तर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही। EBC स्कॉलरशिप, त्यानंतर SC ST OBC फ्रीशिप स्कॉलरशिप, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, प्रायव्हेट स्कॉलरशिप जशी टाटा, आदित्य बिर्ला अशी कंपनी काही विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात। मग तुमच्या दिमागात क्वेश्चन आला असेल की आता इथं तर ट्युशन फी माफ होऊ राहिली, तर मग आता इथं आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का? तर तुमच्या दिमागातला जो प्रश्न आहे, टीएफडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचे प्रकारात त्याच्यानुसार बघा, आता टीएफडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना पात्रता आहेत काय। सर्वात पहिले EBC स्कॉलरशिप, जर तुम्हाला EBC स्कॉलरशिप म्हणत असेल, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, तर यांना ही कधी स्कॉलरशिप मिळणार नाही जर टीएफडब्ल्यूएसचा फायदा जर घेतला तर, कारण टीएफडब्ल्यूएस आणि EBC हे दोन्ही एकाच उत्पन्न गटातील असतात, पण एका वेळी फक्त एकच योजना लागू होते।
म्हणजे ईबीसी म्हणजे की जे ओपन कॅन्डिडेट आहेत स्टुडंट त्यांना ईबीसी जर त्यांनी घेतली तर TFWS भेटणार नाही, जर TFWS भेटली तर ते ईबीसी मधून राहतील नाही. पण बाकीचे जे कॅटेगरी आहे SC, ST, OBC, फ्रीशिप, तर यांना एखादी स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही त्या जात प्रवर्गात असाल आणि TFWS साठी पात्र असाल तरीही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. म्हणजे की जे विद्यार्थी SC, ST, OBC असतील तर त्यांना TFWS चा लाभ तर मिळणारच आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे पालकांचं, प्लस त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे. तसंच मायनॉरिटी स्कॉलरशिप, उदाहरणार्थ मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांची पण त्यांना पण स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे की अल्पसंख्याक गटात लागू असलेल्या योजनेत TFWS अडथळा ठरत नाही, म्हणजे यांना पण स्कॉलरशिप मिळेल. तसंच प्रायव्हेट स्कॉलरशिप, उदाहरणार्थ टाटा, रिलायन्स, बिर्ला यांचे जे शिष्यवृत्ती आहेत हे पण TFWS यांच्या मर्यादात आणत नाही, त्यांना पण स्कॉलरशिप ते प्रोव्हाइड करतात. तर TFWS मध्ये फक्त EBC या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, म्हणजे EBCचा ते लाभ घेऊ शकत नाही. बाकी सर्व SC, ST, OBC यांना स्कॉलरशिप पण मिळतो आणि ट्युशन फी त्यांची बाप पण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला TFWS ऑप्शन मध्ये आता जर समजा यस करायचं की नो करायचं, तर माझ्या सजेस्ट करतो की तुम्ही यस करा, कारण त्याच्यात तुमची ट्युशन फी तर पूर्ण माफ होऊनच राहिली, तसेच तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचा हा जो व्हिडिओ ते ऐकतील आणि त्यांचा बराचसा फायदा होणार. तसंच मी डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याच्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. टोटली नोटिफिकेशन तुम्हाला त्या ग्रुपवर मिळतील. धन्यवाद.